नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. दृष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता. CCTV फुटेजच्या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात महाविकास आघाडीचा ठिय्या. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय व पोलीस प्रशासनाचा आणखी एक प्रताप समोर आलाय. बंदी आरोपी उपचारासाठी नगर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल झालाय, परंतु त्यावरील उपचार होऊन तसेच रुग्णालयाकडून डिस्चार्ज दिलेला असताना सदर बंदी आरोपी जिल्हा रुग्णालयातच VIP ट्रीटमेंट घेत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय. या सर्व प्रकरणाबाबतच्या CCTV फुटेजची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांच्या दालनात आंदोलन करण्यात आलंय. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, काँग्रेस OBC शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश भांबरकर, चैतन्य ससे आदींसह यावेळी आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा विजय सदाशिव आवटी हा आरोपी आहे आणि तो या ठिकाणी शाही मेजवानी, आलिशान त्याला सगळ्या सुविधा का तर सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री त्यांचा म्हणून पुरवल्या जात होत्या. जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सगळी सत्तेची केंद्र त्या ठिकाणी आहेत. काल रात्री आम्ही या ठिकाणी ठिय्या दिला. त्याला बिर्याणी का दिली गेली, चर्चा तर अशी सुद्धा आहे की दारूच्या बाटल्या सुद्धा या ठिकाणी सिव्हिल सर्जन हॉस्पिटल जे आहे, सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी आल्या होत्या. आता या चर्चेची सुद्धा शहानिशान त्या ठिकाणी सगळी ती झाली पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या ठिकाणी 4 दिवस मौज मजा कोणतंही त्या ठिकाणी शारीरिक काळजी नसेल त्यांनी केली. काल आम्ही रात्री या ठिकाणी ठिय्या दिला. ठिय्या दिल्यानंतर त्या ठिकाणी जी उत्तर आली ती सगळी विसंगती असणारी उत्तर आहेत. एकाने सांगितलं CMOनी की सकाळी 9 वाजता डिस्चार्ज दिला, त्या ठिकाणी CS साहेबांनी सांगितलं की डिस्चार्ज दिला पण त्याला दिलं नाही पोलिसांनी, तो त्यामुळे तिथंच आहे. त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी हे समोर आलं की तो आम्ही इथं आल्यानंतर आंदोलन आमचं तिथं ठिय्याचं सुरू झाल्यानंतर 8:13 त्याला इथनं पोलिसांनी गाड्या आणल्या, खाजगी आलिशान गाड्या आल्या फॉर्च्युनर सारख्या, आणि त्या गाड्यांमध्ये बसून त्याला त्या ठिकाणी त्यांनी गायब केलं. आणि 9:05 तो पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या हे कन्फर्म झालं की तो इथून गेला होता. या सगळ्यामध्ये आम्ही रात्री ठिय्या स्थगित केला. मात्र आज आम्ही पुन्हा ठिय्या आंदोलन या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना असा महाविकास आघाडीच्या वतीनं CS साहेबांच्या केबिनमध्ये या ठिकाणी केला. आणि आमची मागणी त्या ठिकाणी होती की आम्हाला या सगळ्या परिसराचं CCTV फुटेज जे ते त्या ठिकाणी पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी आता पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की हे सगळं डाउनलोड व्हायला फुटेज जे ते 15 ते 20 तास त्याला तांत्रिक गोष्टी लागतील. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हे फुटेज देतील असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना आम्ही ताकीद दिलेली मात्र की या फुटेजची कुठलंही टॅम्परिंग झालं नाही पाहिजे, कारण की सरकारचा दबाव आहे त्या ठिकाणी की हे फुटेज गायब करा, हे फुटेज यांना देऊ नका. पण आता आमचा अर्ज आमचा या ठिकाणी वॉच आहे, तर हे फुटेज आम्ही त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊ. आणि दुसरी जी मागणी होती की डॉक्युमेंट जे आहेत त्याचे वैद्यकीय उपचाराचे ते आम्हाला द्यावेत. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की काही त्या ठिकाणी आम्हाला GR आहेत, त्या GRचं काही बंधन आहे, तर ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा समजून जे काय असेल ते घेऊ. एक मात्र निश्चित आहे की अशा पद्धतीनं केवळ राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचा कार्यकर्ता हा आरोपी आहे, त्याने महसूल विभागाची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे, नगरपंचायतची केलेली आहे. अशा आरोपींना अभय द्यायचं पाप जे लोक करतायत त्या पापाचा या ठिकाणी निषेध करतो आणि सखोल चौकशी यामध्ये करून SP साहेबांनी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधितांवरती पुढील काळामध्ये योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आताच आमचे जे सहकारी आहेत किरण काळे, विक्रम भैया राठोड, त्याच प्रकारे आमचे प्रकाश पोटेंनी एक 4-6 दिवस आधी घडलेला प्रकार, भाजपचे जो एक पदाधिकारी आहे, आता काही दिवसापूर्वी घडलेली पारनेर येथील घटना, राहुल झवरेंवर ज्यांनी हल्ला केला, असे विजय आवटींवर ज्यावेळेस इथं सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आलं त्यावेळेस सिव्हिलचे जे कर्मचारी आहेत, गार्ड आहेत आणि बाकीचे पोलीस प्रशासनाचे रिलेटेड यांनी त्याला कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली. आणि ते आढळून आल्यानंतर किरण काळे आणि प्रकाश पोटे या ठिकाणी आमचे काही निवडक कार्यकर्ते, पदाधिकारी काल या ठिकाणी आले. सगळा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे, त्याच्यात मी काय अधिकच बोलणार नाही. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या सगळा
सिव्हिल हॉस्पिटलचा जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्या अखत्यारीत चालणारा कारभार एक मोठा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या डोळेझाक या सगळ्या प्रकरणाकडे होतीये का याचं प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आउट ऑफ द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड ज्यावेळेस चर्चा केली इथं प्रिमायसेसमध्ये त्यावेळेस असं आढळून आलं की इथं आरोपींकडून जे काही एक निवडक अधिकारी आणि इथले पोलीसचे काही गार्ड असतील यांना जोपर्यंत रिचार्ज दिले जात नाही तोपर्यंत आरोपीला पिंजऱ्यातून इकडे ऍडमिशनच दिलं जात नाही आणि रिचार्ज ज्यावेळेस होतं त्यानंतर त्याचा ऍडमिशन प्रोसेस चालू होतं. अशा प्रकारचा जर इतका अंधाधुंद कारभार म्हणजे आरोपीला जर एक हाय क्लास ट्रीटमेंट मिळत असेल त्याला सोयी सुविधा पुरवल्या जात असतील तर यापेक्षा हलगर्जीपणा या जिल्हा चिकित्सालयाच्या शल्य चिकित्सालयाचा असू शकत नाही. आम्ही जवळजवळ 1-1.5 तास या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयात बसलो. त्यांच्याकडून लेखी मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित जे पण पोलीस प्रशासन असेल जे जेलर असतील त्यांना सुद्धा लेखी दिलेला आहे. आम्हाला सुद्धा लेखी मिळालेला आहे की CCTVचा जो पण काही डेटा असेल या 4 दिवसाचा नेमकी कशा पद्धतीने एपिसोड घडला त्याचा आम्ही मागितलेला आहे. त्याचा मागितल्यानंतर संबंधित कशी कारवाई होते याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष देणार आहोत. आणि भविष्यात आता अशी वेळ आलेली आहे की पोलीस प्रशासनाच्या विरोधात खासदार निलेश लंके साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते. इथं सुद्धा अंधाधुंद अनागोंदी प्रकार चालू आहेत. महानगरपालिकेत आमची कशी आहे भ्रष्टाचार मध्ये डुबलेली हे सुद्धा याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेले आहेत. तर असं आपल्या नगर शहरामध्ये असलेले सगळ्या या प्रशासकीय कार्यालयांमध्ये आता कडी आणि बारकाई नजर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण ठेवणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.